या महानगरपालिकेचे उपायुक्त, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, आता जी माझी ओळख करून देण्यात आली ती ऐकून मला असं वाटलं की आपण कोणीतरी आहोत. अनेकदा असं होतं की माणूस स्वतःलाच विसरून जातात. आज मी आपल्याशी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण अलीकडच्या काळामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात अशा गोष्टींच्या पेक्षा अनावश्यक गोष्टींच्यावरच जास्त चर्चा होते. आणि त्यामुळे अनेकदा वक्ते सुद्धा फसतात. गर्दीमध्ये टाळ्या मिळाल्या की गर्दीचे होऊन जातात आणि गर्दीत वाहत जातात. त्यापैकी मीही एक होतो. तशा प्रकारचा मोह मलाही झाला होता, पण हळूहळू तो मोह मी टाळत गेलो. हे प्रबोधन काय आहे? कोणी प्रबोधन करायचं, कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं, या सगळ्याचा प्रश्न माणसाशी निगडीत आहे. या माणसामध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही आहेत. जेव्हा माणूस असा शब्द आपण वापरतो त्यावेळी नुसता पुरुष नाही, तो स्त्री आणि पुरुष मिळून एक होतो. तर मुळात हा माणूस काय आहे याचा शोध मी 30 वर्ष घेतला आणि त्याच्यावर 3 ग्रंथ लिहिले. ट्रायोलॉजी 1. त्यावेळी माझ्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा एक लेखन संकल्प उभा होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलं होतं, आणि हे कोणी सांगत नाही, की मी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचून तुम्हाला बुद्ध समजणार नाही. कारण तो जर तुम्हाला नीट समजून घ्यायचा असेल तर त्याच्यापूर्वी मी लिहिलेले 2 ग्रंथ तुम्हाला वाचावे लागतील. कोणते? पैकी एक रिव्होल्यूशन अँड काउंटर रिव्होल्यूशन इन एन्शंट इंडिया, हा पहिला. आणि दुसरा कार्ल मार्क्स अँड बुद्ध. बाबासाहेबांनी जी प्रस्तावना लिहिलेली आहे या ग्रंथाला, बुद्ध आणि धम्मला, ती प्रस्तावना आम्ही छापली नाही. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांचा घात हा त्यांच्याच अनुयायांनी केला. ही प्रस्तावना जर 1957 साली छापली गेली असती त्या ग्रंथामध्ये तर आपले अनेक भ्रम दूर झाले असते. म्हणून त्याने सांगितलं की बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध अँड कार्ल मार्क्स, बुद्ध आणि मार्क्स, बुद्ध और मार्क्स नाही. तो आपण केला नंतर.
बुद्ध ऑर मार्क्स. बाबासाहेबांचा ग्रंथ घरी गेल्यावर वाचा, त्याच्यात आता ज्याच्यात प्रस्तावना आहे तो. दुसरा, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन इन एन्शंट इंडिया. प्राचीन भारतामध्ये जो समाज विकास झाला भारताचा, तो क्रांती आणि प्रतिक्रांती यांची एक साखळी आहे, एक शृंखला आहे. क्रांती झाली की तिला प्रतिक्रांती व्हायची, आणि प्रतिक्रांतीच्या विरुद्ध पुन्हा क्रांती व्हायची. असा भारताचा समग्र इतिहास हा क्रांती आणि प्रतिक्रांतींच्या शृंखलेचा इतिहास आहे. हा या शृंखलांचा तपशील आहे. हे एकदा आपण नीट समजून घेतलं तर बाबासाहेबांच्या डोक्यात जी 3 ग्रंथांची जी कल्पना होती बुद्ध समजावून सांगताना, तसं मलाही वाटलं की आपण माणूस समजावून सांगताना आपण 3 ग्रंथ लिहायचे. म्हणून पहिला ग्रंथ लिहिला मी, मानव आणि धर्मचिंतन. त्याच्यामध्ये माणूस प्राण्याचा जन्म झाल्यापासून, म्हणजे माणसाला कोणी निर्माण केलेलं नाही, कारण तो उत्क्रांत झालेला प्राणी आहे. हे नंतर प्रबोधनाची चळवळ जसं मी तुम्हाला सांगेल तसं ते येईल ओघाने. तर माणसाच्या मनामध्ये काय चाललंय? माणसाच्या खांद्यावर 2 ओझी आहेत. पहिलं ओझं असं आहे की माणसाला मृत्यूची अतिशय भीती वाटते आणि जगण्याची एक प्रचंड ताकद, एक प्रचंड ऊर्जा माणसामध्ये आहे. त्याला जगावंसं वाटतं. पण माणूस हाच एकमेव प्राणी असा आहे की ज्याला हे माहित आहे की आपण एक दिवस मरणार आहोत. कारण जगामध्ये कोणती गोष्ट चिरंतन असेल ती म्हणजे मृत्यू. तर आपण मरणार आहोत ही गोष्ट खरी आहे. त्यामुळे पहिलं ओझं असं आहे की जगण्याची दुर्दम्य इच्छा आणि मृत्यूची सतत टांगती तलवार. दुसरं ओझं माणसाच्या खांद्यावर आहे. त्याच्या जन्मापासून, उत्क्रांतीतून तो जेव्हा माकडाचा माणूस झाला तेव्हापासून तो 4 पायावर चालत असताना 4 पायावरून 2 पायावर चालायला लागला आणि इतर प्राण्यांच्या पेक्षा पुढचे 2 पाय त्याने हातात रूपांतरित केले. आणि हे त्याच्याकडे सरप्लस आहेत, अधिक आहेत, वाढीव आहेत. निसर्गाने जगातल्या विश्वातल्या कुठल्याही प्राण्याला त्याच्या गरजेपेक्षा अधिक काहीही दिलेलं नाही. माणसाला पण 4 पाय दिले होते. पण माणूस हा एक असा चमत्कारिक प्राणी आहे की त्याने निसर्गावर मात करून पुढचे 2 पाय काढून घेतले आणि त्याचं रूपांतर हातात केलं. आणि हातात केल्यानंतर त्याच्याकडे इतर प्राण्यांच्या पेक्षा अधिक काहीतरी आलं, अधिक, जे इतर प्राण्यात कोणाकडे नाही. त्याला अधिक. पण माणसाची ही सगळी बोटं अशी चिपकलेली होती. इतर प्राण्यांची बोटं जर तुम्ही बघितली, गोरिलाची बोटं बघितली किंवा चिंपांजीची बोटं बघितली, ती चिकटलेली होती. त्याने ही बोटं एकमेकांच्या पासून अशी कापून काढली, तोडली. आपल्या पूर्वजांनी पूर्ण तोडली आणि ती 5 विभागात विभागली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्हाला विज्ञान असं सांगतं
बायोलॉजी असं सांगतं, जीव विज्ञान तुम्हाला असं सांगतं की ज्या क्षणी माणसाचं हा अंगठा इतर सर्व बोटांच्यावर टेकायला लागला, त्या क्षणी तो प्राण्याचा माणूस झाला. त्यामुळे पृथ्वीच्या पाठीवर ज्या प्राण्याला माणूस व्हायचं असेल त्याने एक तर पहिल्यांदा आपली बोटं अशी केली पाहिजेत आणि हा अंगठा या प्रत्येक बोटावर टेकवण्याची क्षमता निर्माण केली पाहिजे. याला बायोलॉजीच्या भाषेमध्ये अपोजिबिलिटी ऑफ द थंब असं म्हणतात. माणूस झाला. या हाताने काय केलं? या हाताने पहिल्यांदा असा दगड उचलला आणि आपल्यावर प्रहार करणाऱ्या प्राण्याला फेकून मारला. स्वतःचं संरक्षण केलं. या हाताने त्यांनी दगडी हत्यारं तयार केली. या हाताने त्यांनी लाकडी भाले तयार केले. या हाताने त्यांनी नांगराची मूठ पकडली. या हाताने त्याने हातात तलवार घेऊन युद्ध केली आणि याच हाताने दौत आणि लेखणी घेऊन लिखाण केलं. याच हाताने रंगीबेरंगी चित्र रंगवली आणि याच हाताने विविध मुद्रा करून नृत्यकला अधिक विकसित केली. आणि याच हाताने बाबरी मशीद पण पाडली आणि याच हाताने अनेकांच्यावरती बंदुकीच्या गोळ्या घालून मानवजातीचा विध्वंसही केला. आज जे जगात चित्र आहे ते अतिशय भयानक आहे. मनुष्य जात आज अशा एका टोकावर आलेली आहे की तिला आता एकतर इथून पाठीमागे परत फिरता येत नाही. कारण माणूस हा निसर्गाचा अपत्य आहे. तो प्राणी सृष्टीत राहत होता आणि प्राणी सृष्टीचा तो अविभाज्य भाग होता. तो निसर्गाचा अविभाज्य भाग होता. तो निसर्गाचाच एक भाग असल्यामुळे निसर्गाचा आणि त्याचं एक नातं होतं. इतर प्राणी सृष्टीचं आणि त्याचं एक नातं होतं. पण ज्यावेळी तो निसर्गातून आणि प्राणी सृष्टीतून बाहेर पडला त्यावेळी जे संतुलित नातं होतं ते तुटलं आणि माणूस निघाला माणूस होण्याच्या दिशेने. आता आपल्याला कोणी प्राणी म्हणत नाही, आपल्याला माणूस म्हणतात. पण आपण एकेकाळी प्राणी होतो. जसं जसं आपण प्राणी सृष्टीपासून बाहेर निघालो माणूस होण्याच्या दिशेने, तसं तसं निसर्ग आणि प्राणी सृष्टी आणि माणूस यांच्यातला अंतर वाढत गेलं. हा दोन पायावर चालणारा प्राणी आणि माणसाचं वैशिष्ट्य असं की तो निघाला माणूस होण्याच्या दिशेने, थकला, प्रचंड संघर्ष केला निसर्गाशी. कारण एक गोष्ट लक्षात ठेवा की माणसाला मारण्याची सर्व शक्ती, माणसाला नष्ट करण्याची सर्व शक्ती निसर्गाने आपल्या हातात ठेवलेली आहे. तो कधीही तुमच्यावर आघात करू शकतो. तुम्ही निसर्गातलं संतुलन बिघडवलं की त्याच्यामध्ये असणारे जे अनेक विषाणू असतात ते कार्यरत होतात. अशाच विषाणूशी तुम्ही आता 3 वर्ष संघर्ष केला. हे मानव निर्मित आहे, हे निसर्ग निर्मित नाही. माणसाने निसर्गाला इतक्या जखमा केल्या
की तो रक्तबंबाळ झालेला आहे. आणि माणूस हा कितीही स्वार्थी असला आणि कितीही दिव्य स्वप्न बघत असला की आपण अमर आहोत, पण निसर्ग त्याला कधीही मारू शकतो. कारण हे शेवटचं हत्यार निसर्गाने आपल्या जवळ ठेवलेलं, तो मारू शकतो. त्यामुळे माणसाला अनेकदा असं वाटलं की आपण परत जावं, नको हा संघर्ष. कंदमुळं खाणारा माणूस, फळं गोळा करणारा माणूस, प्राणी इतर प्राण्यांची शिकार करतात आणि त्याचं मांस खातात हे बघून माणूस मांसाहारी झाला. मूलतः माणूस शाकाहारी, कारण त्याच्याकडे मांस खाण्यासारखे दात नव्हते आणि शिकार करण्यासारखी नखं पण नव्हती. माणूस हा जगातला सर्वात असहाय्य प्राणी, पण तरी त्यांनी जगावर का राज्य केलं? काय झालं असं? काय आलं त्याच्यात? कुठून संचारलं हे? तेव्हा माणूस आणि निसर्ग यांचे जे संबंध होते ते बिघडत गेले. माणूस पुढे चालत राहिला निसर्गापासून दूर आणि पुन्हा पाठीमागे बघू राहिला. तर पुढे चालणं फार अवघड होतं, खूप अवघड होतं. दुष्काळ पडला की फळं नसायची, खायचं काय? काय खायचं? कारण तोपर्यंत शेतीचा शोध तर लागलेला नव्हता. शेतीचा शोध लागला हा साधारणतः एक 30 वर्षापूर्वी. शेवटचं हिमळू आलं आणि त्याच्यातून जे गवत उगवलं मध्यपूर्वेमध्ये, आणि ते माणसाने असं हातावर चोळून बघितलं आणि तोंडात टाकून बघितलं, तर त्याला वाटलं अरे हे तर भारीच आहे. आणि पुढच्या वर्षी बघितल्यानंतर तर तिथं अनेक उगवलेली आहेत रोपं. आणि मग तिथून त्याला पेरणीची जी कल्पना आहे ती आली. तो अनेक बिया रुजवू लागला. शेतीचा शोध हा स्त्रियांनी लावलेला शोध आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आणि खरं म्हणजे याच्या संबंधी जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा अभ्यासकांचं सगळं म्हणणं मला पटत होतं विविध ज्ञान शाखांच्या, की ही पहिली जी बोटं आहेत ही कोणी टेकवली, स्त्रीने का पुरुषाने? एक स्त्रीवादी लेखिका आहे, संशोधिका आहे, अतिशय मोठी. तिचं एक पुस्तक आहे, एक ग्रंथ आहे, अतिशय नामवंत ग्रंथ आहे. तिचं म्हटलं असं की हे काम पुरुषाने केलेलं नाही, प्राण्याचा माणूस करण्याचं काम स्त्रीने केलं. कारण ती गुहेमध्ये राहत होती आणि पाण्याची नदी खाली होती. तिला झालेली जी पिलं होती त्या पिलांना तिला पाणी न्यायचं होतं, पण ओझळीतलं पाणी तिथे नेईपर्यंत ते टिकत नव्हतं. म्हणून तिने पहिल्यांदा मोठं पान बघितलं झाडाचं, ते तोडलं आणि ते असं मुडपून त्याचा एक ड्रोन केला आणि त्याला एक काटा टोचून असा त्याच्यात पाणी नेलं. तर माणसाला, पुरुषाला स्त्रीनी 9 महिने पोटात वागून केवळ जन्म दिलेला नाही, तर या प्राण्याला माणूस केलं ते स्त्रीनी. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला नमस्कारच करायचा असेल, खरं देवाला नमस्कार करूही नाही, कारण तो बिचारा नाहीच आहे. कोणाला सकाळी प्रातस्मरण करायचं असेल तर त्या आपल्या आदिपुरुषाचं करा, त्या आपल्या आदिमातेचं करा. डार्विनचा सिद्धांत जेव्हा आला तेव्हा गंमत म्हणून तुम्हाला सांगतो की माणसाला एक अहंकार आहे. काय अहंकार आहे म्हणायचे? की आपण जगातला सगळ्यात सुंदर प्राणी आहोत. स्त्रियांना तो जास्त आहे.
आणि भांडवलशाहीने स्त्रियांना एक वस्तू केलेली असल्यामुळे आणि ही सगळी सौंदर्य प्रसाधनांची साधने वगैरे जी आहेत त्यांचा खप वाढण्याच्या दृष्टीने अलीकडे काय काय होईल मला माहिती नाही, पण आपल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू जेव्हा पंतप्रधान झाले ते सौंदर्याचे फार भोगते होते आणि त्यांना असं वाटत होतं की भारतीय स्त्रिया बघितल्या त्यावेळेच्या 8-8 दिवस केस विंचरीत नव्हत्या. म्हणजे अशा स्त्रिया मी पण बघितल्या त्या माझ्या लहानपणी. आणि महिन्यातून एकदाच आंघोळ करत होत्या पाळी संपल्यानंतर. तेल तर नव्हतंच. अनेक स्त्रिया जर कुठे एवढा एवढा खोबऱ्याचा तुकडा असेल तर तो चघळायच्या आणि थुंकून त्या लावायच्या केसाला. नेहरूंना असं वाटलं की या माझ्या भारतीय भगिनी अशा का आहेत, ह्या अधिक सुंदर का दिसत नाही. आणि मग नेहरूंनी टाटाला बोलवलं आणि सांगितलं की सौंदर्य प्रसाधनाचं प्रोडक्शन सुरू करा आणि म्हणून तुमचं हे लॅक्मे जे आहे हे लॅक्मे म्हणजे जवाहरलाल नेहरूंनी भारतीय स्त्रियांना दिलेली देणगी आहे अधिक सुंदर दिसण्यासाठी. तर माणसाला असं वाटतं की आपण फार सुंदर आहोत. डार्विनचा शोध आला. इंग्लंडच्या एका बागेमध्ये एक तरुण जोडपं बसलं होतं एकमेकांच्या मिठीत आणि ती प्रेयसी त्या प्रियकराला सांगत होती फार वाईट गोष्ट आहे, विद्यापीठात शिकत होती, फार वाईट गोष्ट आहे. काय सना आपला पूर्वज हा केसाळ प्राणी आहे, हा घाणेरडा प्राणी आहे, मला हे सहन होत नाही, मला हे अजिबात सहन होत नाही. तिने त्याचा हात धरला आणि सांगितलं की चल आपण चर्च मध्ये जाऊ आणि ईश्वराला अशी प्रार्थना करू की डार्विनचा सिद्धांत चुकीचा ठरू. माणसाला फार अहंकार आहे. आपण जे लोक आहोत याला होमो सॅपियन म्हणतात त्या भाषेत. म्हणजे पहिला 4 पायावर चालत होता तो ॲस्ट्रोलोपिथिकस, 2 पायावर चालायला लागला तो होमो इरेक्टस. होमो इरेक्ट म्हणजे ताट चालणारा. आणि आताचे जे आपण सगळे आहोत ते होमो सॅपियन. आता याच्या पुढचा एक माणूस होणार आहे, झालाय निर्माण आपल्या पुढचा. त्याच्याबद्दल जगामध्ये प्रचंड खळबळ आहे आणि लोकांच्या मध्ये उत्सुकता पण आहे, चर्चा पण आहे की सायबरनेटिक्सचा जो जनक केविन वॉर्विक त्याचं नाव शास्त्रज्ञ, त्याने एक असा शोध लावला की तुमच्या शरीरामध्ये काही इलेक्ट्रॉड्स टाकले आणि तुमच्या मेंदूचा संपर्क जर कम्प्युटरशी केला तर एक नवीन माणूस तयार होतो. म्हणजे अर्धा माणूस आणि अर्ध यंत्र. आणि तो असा माणूस तयार होतो की ज्या माणसाला खूप दूरचं दिसतं. आपण त्रिमितीय जग समजून घेतो, त्याला अनेक मित्यांच्या मध्ये हे जग दिसतं आणि त्याला सगळं समजतं. असा हा जो माणूस आहे हा आपल्या पुढची ती आवृत्ती आलेली आहे, तिला सायबॉर्ग असं म्हणतात. तो स्वतः यंत्र माणूस झाला. त्याने त्याच्या बायकोला पण यंत्र माणूस बनवलं आणि दोघे एकमेकांशी न बोलता एकमेकांच्या मनात काय चाललेलं हे जाणत होते. वॉर्विकला जर केविनला असं वाटलं की आता मला चहा पाहिजे की हे त्याच्या बायकोला कळायचं, ती त्याला चहा आणून द्यायची न बोलता. वॉर्विकचं म्हणणं असं की भाषा नावाची जी भानगड आहे आणि माणसं भाषा बोलताना जेवढा वेळ खर्च करतात हा फालतूपणा आहे. काही दिवसांनी भाषा नष्ट होईल आणि एक माणूस दुसऱ्या माणसाला आपोआप समजून घेईल
असं एक टेक्निक आहे. त्याचं चरित्र आहे आत्मचरित्र. त्या चरित्राचं नावच आहे आत्मचरित्राचं, आय सायबॉर्ग. काय काय करील तो उद्याचा माणूस. आणि तो ग्रंथ वाचत असताना माझ्या असं लक्षात आलं की मी अतिशय अस्वस्थ होतो तो ग्रंथ वाचताना. मला दिल्लीत ते मिळालं आणि विमानाच्या प्रवासामध्ये मी जो गुंतलो तो वाचताना, तर 1.5 दिवसामध्ये तो संपूर्ण ग्रंथ वाचला. त्याने असं सांगितलं की आता आपण होमोसॅपियन आहोत. आपली जी मुलं आहेत ही आपली मुलं काय करतात, झू मध्ये जातात. आपली जी बाग होती राणीची बाग, या राणीच्या बागेमध्ये वेगवेगळे प्राणी असत. आणि मग आपली मुलं काय करतात की तिथे चिपांजी असेल एखादा, गोरिला असेल एखादा, तर त्याला दाणे टाकतात, आमक करतात, हसतात त्याच्याकडे बघून. आणि तो लाल डोळ्यांनी तुमच्याकडे पाहत असतो. तो चिपांजी तुमच्याकडे लाल डोळ्यांनी पाहत असतो रागाने. आणि कदाचित आतमध्ये मनात म्हणत असेल की अरे माझा जो कोणी पूर्वज होता त्याचा भाऊ चला तुमच्याकडे गेला आणि तुम्हाला त्याने माणूस केलं, आणि आमच्या पूर्वजांनी आम्हाला इथंच ठेवलं. केविन वॉरविकचं एक वाक्य आहे त्याच्यामध्ये, आणि ते वाक्य असं आहे की आताचा आपला लहान मुलगा जसं चिपांजीला बघून टाळ्या वाजवतो, हसतो आणि त्याची चेष्टा करतो, तसं उद्या जो सायबॉर्ग येईल तो आपल्याकडे बघून तसंच करेल, टाळ्या वाजवेल, हसेल, कारण आपण त्यावेळी या चिपांजीच्या रूपात त्याच्या समोर उभे असणार. असं शास्त्रज्ञाचं म्हणणं असं आणि माझंही स्वतःचं म्हणणं असं. केविन वॉरविकला मी स्वतः भेटलो, माझं स्वतःचंही म्हणणं असं होतं. जसं स्टीफन हॉकिंगला पण भेटलं, ज्याने अतिशय मुंबईतच आलेले होते. ऐकलं मी त्याला. या उत्क्रांतीने माणसावर जो विश्वास टाकलेला आहे, हा विश्वास माणूस मोडून काढतो आणि त्याचा विश्वासघात करतोय. म्हणून अनेक शास्त्रज्ञ असं म्हणतात की माणसावर अधिक प्रयोग करू नये. जर केले तर तो माणूस उरणार नाही. तो बाकी काही होईल पण तो माणूस उरणार नाही. फक्त मला सायबॉर्गची एक गोष्ट आवडली. वॉरविकने सांगितलं की एक गोष्ट झाली खूप चांगली होईल की या सायबॉर्गला खायला फार कमी लागेल, त्यामुळे अन्नाचा तुटवडा पडणार नाही, कारण तो जास्त खाणार नाही. पण नंतर मला दुसरा एक सायंटिस्ट भेटला, त्याला मी म्हटलं म्हणजे वॉरविक असं म्हणतोय की ते खायचा तुटवडा पडणार नाही. तर म्हटलं खायचा तुटवडा कधी पडणारच नाही जगामध्ये, कधीच नाही पडणार. आजही नाही म्हटलं तो पडणार, आजही नाही पडत. पण भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही स्पर्धा करत नाही तिथे आणि साठा करून ठेवता जास्त किंमत मिळवण्यासाठी, त्यामुळे जगामधले लोक मरतात उपाशी. माणूस जो उपाशी राहतो तो धान्य नाही म्हणून नाही, तर धान्य आहे परंतु ते विकत घेण्याची पात्रता त्याच्यात नाही, म्हणून तेवढी क्रय शक्ती त्याच्याकडे नाही, म्हणून तो उपाशी राहतो. आपण म्हटलं लोकसंख्या अफाट वाढली तर, तो म्हणलं लोकसंख्या अफाट वाढली तर तुम्हाला माहित आहे आता सायन्स इतकं पुढे गेलेलं आहे की गव्हाचं उत्पादन करण्यासाठी जमिनीची आवश्यकता नाही. आम्ही हवेत पण उत्पादन करू शकतो गव्हाचं, आणि पाहिजे तितकं करू शकतो. तर अन्नधान्याचा पुरवठा कमी पडण्याची जगामध्ये शक्यता नाही. ते तुम्ही सोडून द्या तो विषय. हे मी आपल्याला सांगतो की माणसाच्या वरती हे असे प्रयोग चालू आहेत. म्हणून एका प्रश्नाने मी या व्याख्यानाची सुरुवात करतो की माणूस का जगतो, का? हा प्रश्न मी अनेकांना विचारतो की बाबा तुम्ही का जगता. समजा मी जर एखादा गुरु असलो, हे मांत्रिक बिंत्रिक जसे असतात किंवा हे जे गुरु व्याख्याने देतात,
तर ते गुरु काय व्हायचे इच्छा नाही, कारण बहुतेक आपले गुरु असं तुरुंगात आहे. त्याच्यामुळे तो तसं काय व्हायचं नाही. तर आपण विश्वाचे गुरु होणार असं जेव्हा एखादा माणूस मला म्हणतो ना, त्यावेळेस मी म्हणतो बाबा काही हो पण विश्वाचा गुरु होऊ नको, कारण तो तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. आणि जे करायला निघालेले आहेत त्यांना मी सांगतो की त्याला विश्वाचा गुरु करू नका, त्याला तुरुंगात पाठवू नका. तुम्ही काय म्हणाला असतो, डोळे मिटा, श्वास घ्या, श्वास सोडा, श्वास घ्या, श्वास सोडा, आणि विचार करा आपण का जगतो. काय उत्तर आहे तुमचे? मग कोणी म्हणेल मी बायकोसाठी जगतो, कोणी म्हणेल मी मुलासाठी जगतो, कोणी म्हणेल मी पैसा कमवण्यासाठी जगतो, कोणी म्हणेल मी प्रसिद्धीसाठी जगतो, कोणी म्हणेल मी सत्तेसाठी जगतो. असं अनेक उत्तर बहाणे आहेत ना माणसाकडे. पण विचार केल्यावर त्याचं असं लक्षात येते की चला आपण ही शोधलेली उत्तर सगळी चुकीची आहे. आपण कशासाठी जगतो हेच आपल्याला कळत नाही. हे प्राथमिक शाळा असतात ना, त्यांच्या मुलांच्या पुढे बोलणं ही सगळ्यात अवघड गोष्ट. जगातला सर्वश्रेष्ठ वक्ता तोच की जो या प्राथमिक शाळेतल्या मुलांच्या समोर 1 तास शांतपणे बोलून दाखवेल तो. बाकी कोण वक्ता नाही. असंच एका शाळेत गेलो, त्यांचं ते स्नेह संमेलन होतं, प्राईज डिस्ट्रीब्युशन. बसली होती सगळी पोरं, मी भाषणाला उभं राहिलो. खूप गडबड करत होती ना पोरं. तर मी हळूच त्याला म्हणालो, अरे हो बाबानो, आपण कशासाठी जगतो असं म्हटल्याबरोबर ती पोरं सगळी गप्प बसली, शिक्षक पण गप्प बसले, आणि मुलांना तिकडून सांगायला लागले चुप 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 नाही तर मारेन, चुप 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 नाही तर मारेन, असं ते शिक्षक सांगत होते त्यांना. पोरं गप्प बसली. आपण का जगतो? कोणाचं उत्तर येईना. शिक्षक खाली बघायला लागले की त्यांना वाटलं वक्त्याने आपल्यालाच विचारलं तर चला सगळ्या मुलांच्या पुढे आपलं भजन होणार. त्यामुळे ते खाली बघायला लागले. मी पुन्हा प्रश्न केला, अरे बाप जगतो कशासाठी? जगताय ना? हो. आपण जगतोय ना? हो. कशासाठी? 6वीतल्या एका पोराने वर हात केला. मी म्हणतो साला एक गुरु भेटला आपल्याला. एक गोष्ट लक्षात घ्या की गुरुला वय नसतं. कोणी गुरु? म्हणलं सांग रे बाळा काय? तो म्हणलं तुम्हाला माहिती नाही? म्हणलं नाही. हो काय म्हणते? आमचे गुरुजी तर आम्हाला सांगत होते की जगातला एक मोठा विचारवंत येणार, त्याची इंग्रजीत एवढी पुस्तकं आहेत, मराठीत एवढी पुस्तकं आहेत, हे साधी गोष्ट तुम्हाला माहित नाही. अरे म्हणजे मला खरंच माहिती नाही. तो म्हणलं तुम्ही चेष्टा करताय माझी. असं कसं? जे मला माहिती आहे तुम्हाला माहिती कसं नसणार आहे? तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे, पण तुम्ही सांगत नाही. अरे म्हणलं सांग तर बाबा. तो म्हणला की माणूस जगतो याचं कारण त्याला मरता येत नाही म्हणून. मी पण विचार करायला लागलो की याचं म्हणणं खरं आहे. माणूस जगतो याचं कारण त्याला मरता येत नाही म्हणून. तर म्हणलं हे तुला कसं कळलं? आता म्हणलं काय सांगू तुम्हाला, अरे दररोजचं रडणे आमच्या घरात. म्हटलं काय? तर म्हणलं माझ्या आजीचा खुबा मोडला, 10 वर्ष झाली त्या अंथरुणावर पडू नये, तिचं सगळं तिथं करावं लागतं, त्या खोलीत सगळा वास येतो, कोणी जात नाही तिथे, घरातले सगळे लोक म्हणतात की ही म्हातारी कधी मरेल आणि आम्ही सुटू. आणि ती म्हातारी ईश्वराकडे दररोज प्रार्थना करते की बाबा फार झालं रे, घेऊन जा घेऊन जा. साला तो काही तिला घेऊन जात नाही ना, आम्ही काही तिच्यातून सुटत नाही. ती जगते कारण तिला मरता येत नाही. माणूस जगतो कारण त्याला मरता येत नाही म्हणून ही गोष्ट खरी आहे. परंतु इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. इथे आपण अपघाताने आलेलो आहोत. आपल्याला जर चॉईस असती तर तुम्ही
बाप मागितला असता अडाणी अंबानी, नको बा यांच्यावर नाही घेतलं तर आपलं रुईनाकरण खटला होण्याची शक्यता आहे. कारण सध्या तर देश तेच चालवतात. टाटा बिर्ला माझ्यासारखा माणूस म्हणला असता की शेक्सपियर सारखा बाप मिळायला पाहिजे, असं पण झालं असतं. एखादा म्हटलं असता तुकारामासारखा बाप मिळायला पाहिजे. माणसाचं इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. इथे आपण अपघाताने आलो आणि इथून कधी जाणार हे पण आपल्या हातात नाही. ते जाणार पण अपघातानेच. काल माझ्याशी बोललेला माणूस सकाळीच मला फोन येतो की तो मेला, कारण त्याला पहाटे हार्ट अटॅक आला. आणि काल तो सांगत होता काय काय करणार, काय काय होणार, कसं होणार, काय काय डोक्यात काय काय कल्पना आहे नाही. तेव्हा इथं येणं आणि इथून जाणं हे माणसाच्या हातात नाही. माणसाच्या हातात काय की इथे आल्यापासून तर इथून जाईपर्यंत जो काळ आहे हा मधला, त्याच्यातला सर्व नाही, काही काळ आपल्या हातात आहे. आणि त्याच्यात काय करायचंय माणसाला? माणूस हा प्राणी म्हणून जगत नाही ना, आता तो माणूस झालेला आहे. त्याला काय करायचंय? कुत्रा का जगतो? त्याला भाकर टाकली, पोट भरलं, जो भाकर टाकतो त्याच्या भोवती गोंडा घोळतो, त्याचं रक्षण करतो. कुत्रा हा माणसाचा पहिला मित्र प्राणी सृष्टीतला, त्याचं संरक्षण करतो. पण त्याला जगायचं कशासाठी? इतर प्राणी का जगतात? माणूस का जगतोय? माणूस हा विनाकारण जगणारा प्राणी नाही, त्याला काहीतरी कारण आहे. आणि सगळे धर्म संस्थापक जे आहेत, या सगळ्या धर्म संस्थापकांनी ही कारण शोधून काढलेली आहेत की माणूस का जगतो, कशासाठी जगतो. आपल्या उपनिषदांनी सांगितलं की माणूस त्याला भेटण्यासाठी जगतो. तो आला तिथून आणि जाणार तिथे. बायबलने सांगितलं की त्याने आपल्याला इथे पाठवलं कारण आपण स्वर्गात पाप केलेलं आहे. ती तुम्हाला बायबलची कथा माहितीच असेल. आणि त्या पापाचं विमोचन करण्यासाठी त्याने त्याचा पुत्र इथे पाठवला. त्यांनी सगळं दुःख सहन केलं आणि आपल्याला दुःखमुक्त केलं, पापमुक्त केलं, त्याला भेटण्यासाठी. इस्लामने थोडीफार तीच संकल्पना पुढे चालवली आणि त्यांनी पण हेच सांगितलं की आपल्याला तिथे जायचंय, त्याच्याकडे स्वर्गात. ते जाण्यासाठी काय काय करायचं ते त्यांनी सांगितलं. बुद्ध हाच एक माणूस असा की त्याने सांगितलं की माणूस जगतो कशासाठी? कारण हे जग दुःखमय आहे. या जगात दुःख आहे हे सांगणारा पहिला विचारवंत बुद्ध. दुःख आहे, पण त्याने हे पण सांगितलं हे नुसतं दुःख नाही, या दुःखाला कारण आहे. आणि या दुःखाचं कारण नष्ट केलं तर दुःख पण नष्ट होऊ शकतं. तेव्हा दुःख नष्ट करण्याचा हा एक मार्ग आहे. या 8 मार्गाने जा. त्याने त्याला आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. या मार्गाने तुम्ही गेलात तर तुम्ही दुःखमुक्त व्हाल. बुद्धाने हे सांगितलं नाही की तो तुम्हाला येऊन भेटेल, तर तुम्ही त्याच्याजवळ जाल. किंवा तिथं स्वर्ग आहे, इकडे नरक आहे, तुम्ही हे केलं तर हे होईल, हे केलं तर हे होईल, असलं काही सांगितलं नाही. त्याने इथलं सांगितलं. इथलं त्याला विचारलं बुद्धाला की तू सांगतो याला प्रमाण काय? बुद्धाची एक मूर्ती आहे अशी बसलेली आणि एक बोट असं भूमीवर टेकलेलं आहे. तो म्हणला याला साक्ष ही पृथ्वी आहे,
ही पृथ्वी याला साक्षी आहे, ही भूमी याला साक्षी. तेव्हा अनात्म म्हणजे आत्मा नाही, पुनर्जन्म नाही, भानगडच नाही. हे काय मृत्यूची भीतीसाठी काय करतो आपण? माणूस फार चमत्कारिक प्राणी आहे. तो काही बहाणे सांगत असतो. जसं तो स्त्रीच्या प्रेमात पडतो ना, आणि त्या स्त्रीला तो सांगत असतो, सिनेमातली सगळी गाणी तुम्ही बघा, मी आकाशातले तारे तोडून आणीन, मी चंद्राला आणीन, मी तमकं करीन, मी धमकं करीन, मी आमकं करीन. आणि तो रंगात आला की तिला काही ती मागेल ते हो 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 म्हणेल, आणि 15 मिनिटांनी म्हणेल तू कोण. माणूस फार चमत्कारिक प्राणी. तो हा जो चमत्कारिक प्राणी आहे ना माणूस, या चमत्कारिक प्राण्याने पहिली गोष्ट अशी केली की मी मरणार आहे, ही गोष्ट खरी आहे, पण मी मरतोच कुठे? मी नाही मरत. मग एक त्यांनी कल्पना केली, साला मला एक आत्मा आहे, आज तू मरतच नाही. भगवद्गीता हा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ कशासाठी लिहिला माहिती आहे? महाभारताच्या युद्धामध्ये महाभारतात हा ग्रंथ आहे, एक चॅप्टर आहे. त्यासाठी लिहिला. त्याच्यात काही तत्वज्ञान आहे. जे कोणी म्हणत असतील शहाणे त्याच्यात तत्वज्ञान आहे. एक तर ते मूर्ख असले पाहिजेत, नाही तर ते खोटारडे असले पाहिजेत. हा ग्रंथ याच्यासाठी लिहिला की जेव्हा समाजामध्ये खाजगी मालमत्तेचा उदय झाला, खाजगी मालमत्ता म्हणजे जमीन, शेत, भूप्रदेश, राज्य, सोनं नाणं, सत्ता, संपत्ती, यासाठी हे मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या नातेवाईकांची नव्हे तर बापाची, भावाची, मामाची, काकाची हत्या केली तरी चालेल, ही शिकवण देणारा हा ग्रंथ आहे. म्हणून अर्जुनाने पहिल्या अध्यायात त्याला विचारलं, श्रीकृष्णाला, सांग कशासाठी मारायचं यानं? कशासाठी? हा काका दिसतोय, हा मामा दिसतोय, हा भाऊ दिसतोय, हा बाप दिसतोय. त्यावेळेस चुलत्याला पण बाप म्हणत असत. हा गुरु दिसतोय, द्रोणाचार्य आहे, इकडे कृपाचार्य आहे. कशासाठी मारायचे? हे मला राज्य पण नको, मला तुझी संपत्ती पण नको. आणि त्याने शस्त्र खाली टाकली, तो खाली बसला. हा गीतेचा पहिला अध्याय सर्वश्रेष्ठ अध्याय आहे. कारण अर्जुन आणि श्रीकृष्णाला विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर भगवद्गीतेत पुढे नाही. शेवटी सांगितलं की तू तर मरणारच आहेस. आणि तू मरणारच म्हणजे काय? तुला मीच मारणार आहे. तर तू मरणार नाहीस, तू मरणारच आहेस, तू अमरच आहेस. कारण आत्मा अमर असतो. त्या माणसाने सांगितलं पहिल्यांदा या आत्मा नावाची भानगड आहे ना, इथून आली, मृत्यूच्या भीतीतून. पुढं वाटलं त्याला हा आत्मा आहे, ही गोष्ट खरी आहे सगळे, पण आपलं काय? आपलं काय? चला मी मेलो तो पोराच्या पोटी येईल, पोरगा नसला पोरीच्या पोटी येईल, आणि पोरगा पोरगी नसली तर भावाच्या पोराच्या पोटी येईल, बहिणीच्या पोराच्या पोटी येईल. जगण्याची किती तृष्णा आहे माणसात, पण मी येईनच. हे पुनर्जन्माची भानगड जी आहे ना, ही इथे निर्माण झालेली. आणि या सगळ्या प्रश्नांच्यावर प्रकाश टाकणारी जी गोष्ट आहे, ती गोष्ट पहिल्यांदा युरोपामध्ये सुरू झाली 14व्या शतकात. तिचं नाव रेनेसॉन्स, म्हणजे प्रबोधनाची चळवळ. ही प्रबोधनाची चळवळ, तिचं नाव रेनेसॉन्स.
हे प्रबोधन तिथं सुरू झालं. पहिल्यांदा ईश्वर हा सर्वश्रेष्ठ आहे असं मानलं जायचं. त्यानंतर हेगेल नावाचा विचारवंत आला, जो कार्ल मार्क्सचा गुरु होता. त्याने सांगितलं राज्य सर्वश्रेष्ठ आहे, राज्याची पूजा करा. त्याच्यानंतर मार्क्स नावाचा महापुरुष जन्माला आला. त्याने सांगितलं की ना ईश्वर श्रेष्ठ ना राज्य श्रेष्ठ, या जगात सर्वश्रेष्ठ माणूस आहे आणि हा माणूस सर्वश्रेष्ठ राहणार आहे. हे 19व्या शतकात कार्ल मार्क्सने सांगितलं आणि माणसाचा अभ्यास तेव्हापासून सुरू झाला. ही जी प्रबोधनाची चळवळ आहे, ही चळवळ सुरू झाली विज्ञानात होणारी जी प्रगती, की सूर्य पूर्वेकडून उगवतो पश्चिमेकडे मावळतो, तेव्हा सूर्य फिरतो, पृथ्वी स्थिर आहे. तुम्हाला माहिती असेल, मग गॅलिलिओ आला, त्याच्यापूर्वी बेकन येऊन गेला, त्याच्यापुरते आणखीन कोणी आलं. त्याने सांगितलं की नाही बाबा, पृथ्वी स्वतः भोवती फिरते आणि स्वतः भोवती फिरत असताना ती सूर्याभोवती फिरते. आणि ज्यावेळी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे एका रेषेमध्ये येतात, त्यावेळी पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, ग्रहण लागते आणि आपण सगळे देदान सुटे गिरान असं म्हणायला लागलो. हे विज्ञानाने सांगितलं. प्रबोधनाची चळवळ सुरू झाली आणि प्रबोधनाच्या चळवळीचं पहिलं सूत्र की या विश्वाचा केंद्रबिंदू ना ईश्वर आहे ना राज्य आहे, तो आहे माणूस. आणि याच्या भोवती सगळं फिरवलं पाहिजे. माणूस ईश्वरासाठी नाही, माणूस धर्मासाठी नाही, माणूस राष्ट्रासाठी नाही, राष्ट्र माणसासाठी आहे, धर्म माणसासाठी आहे आणि ईश्वर सुद्धा माणसासाठी आहे. ईश्वर ही माणसाने केलेली निर्मिती आहे ही. आणि खरं म्हणजे माणसाचा जो कल्पना विलास आहे तो बघा, की जगण्याच्या संघर्षामध्ये ज्यावेळी तो एकटा लढत होता निसर्गाशी, त्यावेळी तो हताश झाला, पराभूत झाला, दुःखी झाला. कारण त्याला कोणी साथीच नव्हता, सोबतीच नव्हता. म्हणून त्याने स्वतःच कल्पना केली की चला, माझ्या बाहेर कोणीतरी एक शक्ती आहे आणि ती मला सहाय्य करेल. खरं म्हणजे ती शक्ती त्याच्याच आत होती. ही शक्ती त्याने बाहेर काढली आणि सांगितलं की ह्या शक्तीच्या बळावर मी लढेल. आणि या बळ देणाऱ्या शक्तीची निर्मितीच माणसाने केली आणि म्हणून तो परमेश्वर झाला. परमेश्वराचा निर्माण करता माणूस आहे. परमेश्वराने माणसाला माणूस म्हटलं नसतं, म्हणजे माणसाने ईश्वराला ईश्वर म्हटलं नसतं, तो ईश्वरच नव्हता. बायबलमध्ये की परमेश्वराने माणसाला स्वतःच्या प्रतिमेसारखं निर्माण केलं, लोअर दॅन द एंजल्स, खालच्या पातळीवरचा, थोडासा एंजल्स पेक्षा खालच्या पातळीवरचा हा माणूस तयार केला माणसाने, ईश्वराने. पण तुकारामाने सांगितलं, तुकाराम हा दुसरा बुद्ध आहे. या सगळ्या बौद्ध लोकांना आणि त्यांच्या चळवळीतल्या नेत्यांना सांगतो की या संत वाङ्मयाकडे जरा नीट बघा बाबांनो, हे तुमचं आहे. ही महायान बुद्ध धर्माची परंपरा आहे, ही वारकरी परंपरा. म्हणजे वारकरी परंपरा हिंदू परंपरा नाही, ही महायान पंथाची परंपरा आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी एकदा जाहीर पण केलं होतं की हा जो विठ्ठल आहे तो बुद्ध आहे. याच्यावरती एक ग्रंथ पण लिहिणार होते बाबासाहेब, याच्यावर एक ग्रंथ पण लिहिणार होते, पण तो ग्रंथ त्यांच्याकडून झाला नाही. आणि तो तुकाराम जो आहे तो बुद्धच आहे, कारण तुकारामाच्या शिष्याचा एक अभंग आहे, कलियुगी हरी बुद्ध रूप धारण करी
तुकोबा शरीरी प्रवेशिला. हा बुद्ध त्याच्या शरीरात प्रवेश. तुकारामाने पहिला प्रश्न ईश्वराला विचारला आणि हा पहिला विचारवंत जगद्गुरु की जो म्हणाला, काय म्हणाला ईश्वराला म्हणाला, आम्हामुळे तुझं देवपण हे का विसरून राहिलाशी. अरे आम्ही झालं तुला देव केलाय, तूच आमच्या पोखंडे बसायला लागलाय. पुढे त्यांनी सरळ सांगितलंय, हे बुद्धाचंच वचन आहे. बुद्धाचंच वचन तुकाराम सांगतो, आहे देव आईसी वदवावी वाणी. आता मी जर तुम्हाला सांगितलं एखाद्या तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन तिथल्या सभेला मी जर सांगितलं की अरे बाबा देव नाही, तुम्ही कशाला लफडं करताय, तर मला मारतील ना लोक, त्याला ठेवतील का. आणि आता तर ते लोक काय म्हणतात, ते आता हिंदूने हत्यारं घ्या, हातात तलवारी घ्या, हातात बंदूक घ्या. अरे तुमच्या बापदादांनी कधी तलवारी हातात घेतल्या होत्या का. हा देश इतिहासाच्या टप्प्यामध्ये कायम पारतंत्र्यात राहिला. तो बाबासाहेब आंबेडकरांच्या या राज्यघटनेने राष्ट्र झाला, नाही तर तो यापूर्वी कधी राष्ट्र नव्हता. भारत हा त्याच्या इतिहासात कधीही राष्ट्र नव्हता. म्हणजे जो नव्हताच तो आहे असं म्हणून त्याच्यावर प्रेम करा असं तुम्ही सांगता. तो अजून व्हायचा आहे. तुम्ही अडथळा आणतायत त्याला राष्ट्र. बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूट असेंब्लीत पहिल्याच सभेत सांगितलं की इंडिया वॉज नेवर नेशन इन अ हिस्ट्री. भारत त्याच्या इतिहासात कधी एक राष्ट्र नव्हता. आणि बाबासाहेबांनी हे पण सांगितलं की ही राज्य घटना त्याला राष्ट्र करण्याचा प्रयत्न करेल. ही प्रोसेस पुढे सुरू आणि तिच्या जीवावर तुम्ही उठलाय. ही बदलायची म्हणता, दुसरी राज्य घटना आणायची म्हणता. आला बाबा आता तुम्ही काय काय कराल माहिती नाही, कारण तुम्हाला जगाचा गुरु व्हायचंय. आणि तुम्हाला सांगितलं की जगाच्या गुरुचं नियती ठरले, तो तुरुंगात जाणार, तो काय बाहेर राहणार नाही. गुरु काय भानगडीत तुम्ही पडूच नाही. तर तुकारामांनी पहिला प्रश्न विचारला की आम्हामुळे तुझं देवपण. आणि शेवटी सांगितलं, आहे ऐसा देव वदवावी वाणी. कारण हे वक्ते जे असतात ना, हे टाळायच्या, तुम्ही टाळ्या वाजवल्या की मला लगे इकडे उत्साह येतो. वा लोक काय ऐकतात. तुमच्यासारखं बोललं की तुम्ही टाळ्या वाजवता, तुमच्या विरोधी बोललं की नाका मुरडता. असं तर तुकाराम म्हणला, लोकांच्या समोर म्हणायचं नाही देव नाही, तुम्ही म्हणलं तर लोक मारणार. बुद्धाने सुद्धा कुठं सांगितलं. बुद्धाला प्रश्न विचारले, देव आहे का नाही, आत्मा आहे का नाही, आमका आहे का नाही, तमका आहे का नाही. बुद्धाची एक कथा आहे, ती सांगतो तुम्हाला. जो सारेपुत्र होता ना, मोगलान आणि सारेपुत्र, हे दोघे ब्राह्मण. हे बुद्ध जिथं जायचं ना, तिथे त्याच्या पाठीमागे दंडुक येऊन जायचे, कारण ते वैदिक परंपरेतून आलेले होते. ते गेले, बुद्धाने भाषण सुरू केलं की ते लगेच सांगायचं, हाय भो गौतम स्टॉप. ईश्वर आहे का नाही, आत्मा आहे का नाही, स्वर्ग आहे का नाही, नरक आहे का नाही. ते बुद्ध आपले गप्प बसायचे, आनंदाला म्हणायचे, त्यांचं काहीतरी करा बंदोबस्त, बोलायचे लोकांच्या समोर. बुद्ध पुढच्या गावाला गेला की ते यायचे, तिथं हेच असं अनेक वेळा झालं. एक दिवस ते लाठ्या काठ्या घेऊन जाते. ते आनंद घाबरला, तो ना बदल आज आपली डोके फुटतात. तुम्ही या प्रश्नांची उत्तर देत नाही, या आपले डोके फुटणार, डोके फोडणार. ते आले, ते बुद्धाने आनंदाला सांगितलं की किती आहेत. ते म्हणले 2 जण आहेत. ते म्हटले चिवर आण, 2 चिवर घेऊन ये आणि दीक्षेची तयारी कर. ते आनंद गेलं.
बुद्ध प्रवचनाला उभे राहिले, समोरून आला, हाय भो गौतम, स्टॉप. ईश्वर आहे का नाही, देव आहे का नाही, स्वर्ग आहे का नाही, नरक आहे का नाही. त्याने वर बोलवलं. बुद्धाने सारेपुत्राला वर बोलवलं आणि सांगितलं, सारेपुत्र, हे जे तू प्रश्न विचारतोय सगळे, याच्यात तुझा प्रश्न कोणता आहे ते सांग. सारेपुत्र विचार करायला लागला. जसं मी तुम्हाला विचारलो तुम्ही काय जगता, सारेपुत्र विचार करायला लागला, चला माझा कोणता प्रश्न आहे, तरी ईश्वर आहे की नाही. चला समजा तो असला काय नसला काय, त्याचं तर काय आपल्या आयुष्यात कधी तो दिसला नाही, कधी आपल्याशी बोलला नाही, हा काय आपला प्रश्न नाही. माझ्या शेजारी एक सायंटिस्ट राहत होता, मी ज्या कॉलेजमध्ये शिकवतो. तो जेकोस्लोवाकियामध्ये जाऊन संशोधन करून आला होता, सायंटिस्ट होता, पण ईश्वराची भक्ती करणारा, फुलं वाहणारा, सकाळी गंधल होणारा. मी त्याला म्हणायचं, काय डॉक्टर रे, पेशंट होता, MSc पेशंट, काय तुम्ही घेऊन बसलाय ते देव देव. बरं त्याच्या बागेतली फुलं संपली की माझ्या बागेतली फुलं चोरून न्यायचं सकाळी, ती व्हायची. आम्हाला माहित होतं फुलं कोणी तोडली. एक दिवस मला रागच आला, मी त्याच्याकडे गेलो, त्याच्या बायकोने मला चहा दिला. डॉक्टर हे काय करता तुम्ही. काय करतो याचं उत्तर सांगू. तो म्हटला, हे विश्वच ऍक्सिडेंट मधून तयार झालेलं आहे, बिग बँग. आईन्स्टाईनने सांगितलं की स्फोट झाला आणि जग झालं. आहे का नाही खरं. हे खरं आहे. तो म्हटलं, सर हे विश्वच जर अपघाताने तयार झालेलं असलं तर समजा अपघाताने तो असलाच, ते आपलं आपलं असावं, भानगड नको. म्हणजे त्याने आपल्याला विचारायला नको की तू काहीच कसं केलं नाही, काहीच कसं केलं नाही, असं विचारायला नको त्याने. म्हणून हे मी करतो म्हणलं. मी म्हटलं, बघ तुझा आहे पण ते युक्तिवाद बरोबर आहे, समजा तो असलाच तर. आणि पण म्हटलं, समजा तो असला तर आमच्यासारखी नास्तिक माणसाचं काय करायचं. तर म्हटलं, तुमच्यासाठी नरक तयार आहे, मी नरकातच जा. तर त्याने मला सल्ला दिला की तू पण थोडं थोडं असं करत राहा, जा, मनापासून नको करू, पण करत राहा. म्हणजे काय पुढे तुला सांगता येईल त्याला केव्हा. मी पण केलेलं आहे थोडंफार. हे मी आपल्याला ह्याच्यासाठी सांगतो की शिक्षणाचा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा काहीही संबंध नाही. उलट अनेक अशिक्षित माणसं अधिक बुद्धिवादी असतात सुशिक्षित माणसांच्या पेक्षा. म्हणजे जसे तुकाराम होते तसे, ज्ञानेश्वरापेक्षा ते अधिक मोठे होते, बहिणाबाई अधिक मोठी होती. आपली सोयराबाई तत्वचिंतक होती, तत्वचिंतक होते. माणूस भक्ती कशासाठी करतो. ईश्वराला शरण जातो, पण भक्ती करता 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 हा ईश्वराला शरण जाणारा जो माणूस आहे तो स्वतःच ईश्वर होतो. ज्यावेळी तो स्वतःच ईश्वर होतो त्यावेळी त्याला ईश्वराची गरज लागत नाही. म्हणून सोयराबाईचा तो जो अभंग आहे आणि जो किशोरी आमोणकरने अतिशय उत्तम रीतीने गायलेला आहे, अतिशय महत्वाचा अभंग आहे. जसे तुकारामाचे काही अनेक अभंग आहेत की तुझ्यात आणि माझ्यात आता काही अंतर नाही, तुझं माझं नाही भेद, हे सगळं संपलेलं आहे. तू म्हणजे मी आणि मी म्हणजे तू. प्रेम ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी कबीराला का गुरु मानलं. कबीराचं काय माहिती आहे तुम्हाला. काय माहिती नसणार आहे. तुम्ही फक्त बाबासाहेबांचे पुतळे उभारा, त्याला फुलं व्हा, त्याचा देव करा, तो देव केला का मेला.
बाबासाहेबाला मारण्यासाठी सगळे टपलेले आहेत. त्याचे पुतळे उभारून त्याला देव करायचे. एखाद्या माणसाला नष्ट करायचं असेल ना तर त्याला पहिल्यांदा देव करायचं. हे आपल्याकडे सगळी उत्तम गोष्ट आहे. या जगामध्ये किती देव आले आणि किती मेले याच्यावर एक महान ग्रंथ लिहिला आहे एकाने. त्याचं नावच आहे बायोग्राफी ऑफ गॉड्स. हा अमुक गॉड कधी जन्माला आला, किती दिवस टिकला आणि कधी मेला, अशा 100 ईश्वरांची त्याने ती दाखला दिलेला आहे त्याच्यामध्ये. तेव्हा का केलं कबीर याला गुरु? आणि कबीर म्हणाला या जगासमोरील सर्वात महत्वाचा प्रश्न जर कोणता असेल आणि मनुष्य जातीला जर या सगळ्या संघर्षातून तुम्हाला वाचवायचं असेल तर या सगळ्याचं उत्तर, माणसाच्या सगळ्या विचाराचं, व्यवहाराचं, समस्यांचं उत्तर एकच आहे आणि ती आहेत अडीच अक्षर, प्रेम. प्रेम. कसं प्रेम? कसं प्रेम? तुकाराम म्हटला, कबीर म्हणाला प्रेम की गली अति साकरी. म्हणजे प्रेमाचा जो रस्ता आहे ना तो एकदम चिवळ आहे असा. तुम्ही कधी पूर्वी याला गेला होता काशीला? नसाल गेला. जाऊन आता नाही, आता जरा बरं झाले. पूर्वी मी गेलो होतो. मी जय कृष्णमूर्तीच्या आश्रमामध्ये काही दिवस तिथं चर्चा करण्यासाठी राहिलो होतो, कारण मला काही वेदांचे अर्थ लावायचे होते. मानव आणि धर्मचिंतन लिहिण्याच्या पूर्वी सगळे गांजा पिणारे साधूंना पण भेटलो आणि त्यांच्याबरोबर गांजा पण पिलो. आणि मग मला समजलं की सगळे गांजा का पितात. गांजा हा त्यांच्या साधनेचा एक भाग आहे, ते टिंगलीची गोष्ट नाही. तुम्ही कोणी गांजा प्यायला नसाल तर पिऊन बघा. काय गांजा? तुम्ही गांजा पिलात की एक गोष्ट होते की काळाचं भानच नष्ट होत. चालत राहिला माणूस तर चालतच राहतो, हसत राहिला तर हसतच राहतो, बोलत राहिला तर बोलतच राहतो. काळ नावाची जी गोष्ट आहे ते दुःखाचं कारण आहे. काळ, टाइम. आणि गांजा तुम्हाला टाइमलेस बनवतो. हे त्यांचं सूत्र आहे, त्यांचं पण एक तंत्र आहे. बरोबर असेल चूक असेल, तुम्हाला पटेल न पटेल, ते आहे. कबीर म्हणाले की प्रेम ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यासाठी गांजा पिण्याची आवश्यकता नाही. प्रेम की गली अति साकरी. तुम्ही जर तिथे गेलात काशीमध्ये, कारण हे मला वाटतं त्याने तिथेच लिहिलेलं पद आहे कबीर. तर त्याच्या आश्रमात पण मी बरीच दिवस थांबलो होतो कबीराची. तिथे त्याचा माग बी घालून आहे. तर ते अशा बारीक बारीक गल्ल्या आहेत त्याच्यात. आणि त्या अशा बारीक बारीक गल्ल्या आहेत की तिथेच लोक लघवी करतात. कडेला माणूस त्याला धक्का मारून जातो आणि पुढे मिठाईचं दुकान आहे, तिथे मिठाई खातो. आणि त्याच्या पलीकडे बनारसी पानाचं दुकान आहे, तिथं पान खातो, तिथंच पिचकाऱ्या मारतो. ह्या सगळ्या गोष्टी तिथं चालायचं. माझ्या शेजारी एक प्रोफेसर राहत होते, त्याचे वडील जवळजवळ जाण्याच्या बेतात आले होते. ते म्हटले, अरे तू चाललेला आहे काशीला, तर जरा गंगेचं पाणी आण. काय झाला? असं म्हटलं, जाता जाता म्हाताऱ्याच्या तोंडामध्ये गंगेचं पाणी टाकलं तू तो स्वर्गात जाईल. तर मला आठवण झाली निघताना. बरं झालं तू म्हटलं, आठवण झाली. मी एका दुकानात गेलो. अरे म्हटलं, बाबा ते गंगेचं पाणी दे. ते सॉल्डर करून त्याने ते बाटल्या ठेवलेल्या आहेत तिथे असे तांबे. तर मी गेलो, तो म्हणला, पाणी म्हणताय, कितने बरस का है? त्याने विचारलं, कितने बरस का है? तो मैं म्हणलो 80+ होगा. अच्छा 80+ है क्या? तो ये लेके जाओ, वो जल्दी जाएगा. जल्दी जाएगा. मी आणलं पाणी, त्याला दिलं आणि त्याला सांगितलं, घाबरू नको, हे पाणी पाच
त्या मालकाने सांगितले की जल्दी जाईल, तुझे लपडं वाचेल, तुझाही त्रास वाचेल आणि हे पाणी मात्र त्याला आजपासूनच पाजायला सुरुवात कर. तू उशीर नको करू हे पाणी पाजायला. आणि त्याच्यानंतर 6व्या दिवशीच तो गेला. काय करणार? त्या प्रोफेसरचं नाव महाजन होतं. कबीर म्हणाले, प्रेम की गली अति साकरी, तामे दोन समाय. इतकी चिवळ गल्ली आहे की त्याच्यात दोन राहूच शकत नाही. दोन राहूच शकत नाही. जब हारी था तब मैं नाही. जेव्हा त्या गलीत हारी चालतो, माझा गुरु चालतो, त्यावेळेस मी नसतो. और जब हारी था तब मैं नहीं, और जब मैं था तब हरी नाही. म्हणजे हारी आणि मी हे दोघं एकच आहे ना बेटानो, समजून घ्या ना. असं तू सांगतोय तुम्हाला, मी स्वतःच हारी आहे. हे तुकारामांनी पण सांगितलं. माझा मीच व्यालो पोटी आपुलिया आलो. भगवान बुद्धाने सांगितलं ना की माणूस प्रत्येक क्षणाला नवा जन्म घेतो. सांगितलं ना भगवान बुद्धाने की माणूस प्रत्येक क्षणाला नवा जन्म घेत असतो आणि ही अनित्याची साखळी सतत चालू असते. तुकाराम म्हणाला, माझा मीच व्यालो पोटी आपुलिया आलो, आता सरले नवस निरसोनी गेली आस, दोन्हीकडे पाहे तुका आहे तैसा आहे. अरे इथं बुद्धाची भाषा आहे. इथं बाबा बुद्धाची भाषा आहे. तेव्हा मानव जातीच्या समोर जे सगळे प्रश्न आहेत ते प्रेमाने, प्रेम आपण आपलं प्रेम आटले. आपण प्रेम करत नाहीये. आपल्या देशामध्ये हे जे बलात्कार होतात, काय कारण आहे? कारण या देशातल्या माणसाला प्रेम कसं करावं हे कोणी शिकवलंच नाही. आणि त्याचं कारण जाती संस्था आहे. कारण तुम्ही जिच्यावर प्रेम कराल ती तुमच्या जातीची पाहिजे. आणि प्रेम जात मानत नाही, धर्म मानत नाही, प्रदेश मानत नाही, देश मानत नाही, राष्ट्र मानत नाही. कारण प्रेम हे फक्त प्रेम असतं. या जाती संस्थेने सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे. ही जी आकडपकड पोरं आहेत, जी वरच्या घरातल्या मुलीच्या बरोबर बलात्कार करतात, त्यांच्याकडे टुकू 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 बघत बसतात. त्यांच्या गालावरची लाली त्यांना भावते कारण ती तूप खाते. याच्या बहिणीच्या गालावर सुरकुत्या पडलेल्या आहेत तिच्याच वयाच्या, कारण याच्याकडे काहीच नाहीये. तो बलात्कार करतो. जेव्हा तो पोरगा एखाद्या मुलीवर प्रेम करीत असेल अंतःकरणापासून, मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो, लिहून घ्या, की जो मुलगा प्रेम करतो एखाद्या मुलीवरती तो कधीही बलात्कार करू शकत नाही. कधीही नाही. कारण प्रेम आटलेलं आहे, सगळं आटलेलं आहे. प्रबोधनाच्या चळवळीने तुम्हाला प्रश्न विचारायचं शिकवलं. ईश्वराच्या अस्तित्वापर्यंत ते ईश्वराचं अस्तित्व नाकारण्यापर्यंत. ती चळवळ ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या तर्फे संपूर्ण जगात पसरली. ती कुठल्या देशाची राहिली नाही, ती सगळ्या मनुष्य जातीची झाली. महात्मा ज्योतिराव फुले तिचे अग्रणी बनले महाराष्ट्रामध्ये आणि त्यांनी सत्यशोधक समाज काढला. राजर्षी शाहू सत्ताधीश होते, त्यांनी ती पुढे नेली आणि बाबासाहेब आंबेडकरांनी तिच्यावर कळस चढवला. ही महाराष्ट्रातली परंपरा आहे. ही परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली म्हणून महाराष्ट्र हा सर्वात पुरोगामी राष्ट्र मानला जातो. आजही संपूर्ण देशामध्ये मद्रास आहे पुरोगामी, कारण तिथे पेरियार होऊन गेलेले आहे. दक्षिणेकडे अनेक होऊन गेले. तसं उत्तरेकडे झालं नाही म्हणून उत्तर पाठीमागे आहे. आपल्यापेक्षा 50 वर्षांनी पाठीमागे आहे.
तिथे कायम रिॲक्शनरी लोक राहणार, घाणेरडे राहणार, स्वच्छता नाही. तुम्ही दक्षिणेतल्या कुठल्याही खेड्यात जा, स्वच्छ खेडे दिसतील. उत्तरेत तुम्हाला तसे दिसणार नाही, सगळं बकाल दिसेल. रस्त्यात कुठे हॉटेल पण दिसणार नाही, सगळ्या टपरे आहेत आणि उभं राहून ते काहीतरी खावं लागतं. उत्तर प्रदेशचा प्रवास करत असताना तर कुठेही मला चांगलं हॉटेल रस्त्यावर दिसलं नाही. ही चळवळ, प्रबोधनाची चळवळ, म्हणजे प्रश्न विचारायला निघालेली चळवळ आहे. आणि तिच्यातून निर्माण झालेले जे साहित्य आहे, मग तो शेक्सपियर असेल किंवा बाकीचे लोक असतील, यांनी ही चळवळ व्यापक केली. भारतात महात्मा ज्योतिराव, म्हणून मी महात्मा ज्योतिराव फुलेंना आधुनिक भारताचा जनक मानतो. याचं कारण त्यांनी ती इथं आणली, सत्यशोधक चळवळ निर्माण केली. तिचं रूपांतर ब्राह्मणेतर चळवळीत झालंय, चुकीची गोष्ट झाली. दक्षिणेत पण तेच झालं. अगोदर ती सत्यशोधक चळवळ होती, पण ती नंतर ब्राह्मणेतर चळवळ बनली. अजूनही ती तशीच आहे. दक्षिणेमध्ये अजूनही ब्राह्मणेतरांचंच राज्य, ब्राह्मणांचं राज्य तिथे येणं शक्य झालं नाही. त्याचं कारण हा चळवळीचा प्रभाव आहे. आणि आज बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला जी राज्य घटना दिली, ती सुद्धा या प्रबोधनाच्या चळवळीचंच अपत्य आहे. त्या प्रबोधन, ही प्रबोधनाची चळवळ जी आहे, जी पाश्चिमात्य देशात सुरू झाली, भारतात आली, सगळ्या जगात गेली आणि तिने माणसाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण केले आणि एक गोष्ट सांगितली की या विश्वाच्या केंद्रस्थानी माणूस आहे आणि माणूस जगतो का? कारण माणसाला जगण्याला अर्थ द्यायचा आहे. माणूस विनाकारण जगत नाही, माणूस निरर्थक जगत नाही, त्याला जगण्याचा अर्थ द्यायचा आहे. आणि जगण्याला अर्थ देण्यासाठीच माणूस जगतोय. त्याचं जगण्याचं हेच कारण आहे की तो त्याच्यासाठीच जगतोय. माझ्या जगण्याला अर्थ निर्माण झाला पाहिजे. माझ्या सुप्त शक्ती आहे कलावंत होण्याची, तर मला कलावंत होता आलं पाहिजे. एखाद्या मुलीला वाटलं की आपण नृत्यकला शिकावी, तिने नृत्य शिकलं पाहिजे. एखाद्या मुलाला वाटलं आपण चॅम्पियन व्हावं, त्याला चॅम्पियन होता आलं पाहिजे. एखाद्याला वाटलं आपलं सायंटिस्ट व्हावं, तर त्याने सायंटिस्ट होता आलं पाहिजे. अनेक महान सायंटिस्ट असणारी आपल्या देशातली तरुण मुलं गुरं वळता वळता मेली, कारण त्यांना तशा प्रकारची सामाजिक व्यवस्था निर्माण करता आली नाही. आणि म्हणून मार्क्सने सांगितलं होतं की समाजवादाच्या शिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटना समितीला ड्राफ्ट दिला होता की राज्यघटना कशी असावी, स्टेट्स अँड मायनॉरिटीज या नावाने प्रसिद्ध झाला, तो आहे पहिल्या खंडामध्ये त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही या देशाची अर्थव्यवस्था घटनात्मक कायद्याच्या रूपाने कशी ठरवा. म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकाराचं पण घेणं देणं नाही, तुम्ही ते ठरवा या देशाची अर्थव्यवस्था कशी असेल. आणि सांगितलं की या देशाची अर्थव्यवस्था कोणत्याही एका वर्गाच्या हातात जाणार नाही, याची जबाबदारी राज्यघटनेने घेतली पाहिजे. बाबासाहेबांना विरोध झाला. लोकांनी सांगितलं की राज्यघटना तयार करणाऱ्यांना अर्थव्यवस्था कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार नाही, त्यांनी फक्त राज्यव्यवस्था ठरवावी. आणि तो ठराव बाळगला. बाबासाहेब घटना समितीचे, त्याच्या कच्चा ड्राफ्ट समितीच्या अध्यक्ष असूनही त्यांना काही करता आले नाही. आपल्या मनासारखे राज्यघटना नाही तयार करता आली, जशी त्यांना पाहिजे होती तशी नाही करता आली, तरी पण ती केली. आणि शेवटी सांगितलं की मी काय केलेलं आहे आणि काय शिल्लक आहे माझ्याकडून करायचं राहील, पुढच्या पिढ्यांनी काय करायचं. कारण माणूस जगतो तो आपलं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी, त्याला अर्थ देण्यासाठी. आणि मी त्याच्यात आणखीन एक शब्द घालतो की ते अधिक सुंदर करण्यासाठी, ते फुलांनी नटवण्यासाठी, ते रंगाने नटवण्यासाठी,
असं आपल्याला जगता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी शेवटी सांगितलं, शेवटचं भाषण आहे त्यांचं घटना समितीत, की आतापर्यंत मी या देशाला फक्त राजकीय समता देऊ शकलो. एक माणूस एक मत. राष्ट्रपतीच्या मताचा जेवढी किंमत आहे तेवढीच इथल्या कर्मचाऱ्या सफाई कामगाराच्या मुलाला पण तेवढीच किंमत आहे मताला. वन मॅन वन वोट हे मी देऊ शकलो, पण मला वन मॅन वन व्हॅल्यू द्यायचं होतं. एक मत एक मूल्य. नुसतं वन मॅन वन वोट नाही, तर एक मत एक मूल्य मला द्यायचं होतं. मी फक्त तुम्हाला राजकीय समता दिली, काय सगळ्यांना समान मतदानाचा हक्क दिला. इंग्लंड सारख्या देशाला मतदानाचा हक्क द्यायला 21वे शतक उजाडावं लागलं. चर्चिलची बायको चर्चिलच्या विरोधामध्ये मोर्चा घेऊन गेली मताचा अधिकारासाठी, कारण महायुद्धामध्ये स्त्रियांनी तिथे खूप कामं केलेली होती. स्वित्झर्लंड सारख्या देशाला 1975 साली स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळाला. स्त्रियांना मतदानाचा हक्क जगामध्ये सुद्धा मिळाला नव्हता. बाबासाहेब आंबेडकर हाच या स्त्रियांचा पहिला भाऊ, की ज्यांनी स्त्रियांनी न मागता त्यांच्या ओटीमध्ये हा मताचा हक्क स्वतः दिला. हे स्त्रियांच्यावरती केलेले बाबासाहेबांचे उपकार आहेत, हे कधी विसरता कामा नये. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं की जर तुम्ही या देशामध्ये राजकीय समतेबरोबरच सामाजिक आणि आर्थिक समता स्थापन केली नाही, तर ही राज्यघटना कोलमडून पडेल. आणि ही राज्यघटना कोलमडून पडली तर हे राष्ट्र एक राष्ट्र राहणार नाही. तुम्ही अख्खा देश फिरून बघा. मी सुद्धा जेव्हा नागालँडमध्ये गेलो, आसाममध्ये गेलो, तिकडे बंगालमध्ये गेलो आणि उत्तरेकडे गेलो, ही इतकी विचित्र नमुन्याची माणसं दिसतात. मला सतत असा प्रश्न पडायचा की साले हे एक कसे राहतात? हे पूर्वी ते एक नव्हते राहत, आता कसे राहतात? आणि मग उत्तर मिळालं की हे एक राहतात याला कारण भारताची राज्यघटना आहे. बाबासाहेबांनी देश एक, तेव्हा प्रेम आणि या राज्यघटनेची सुरक्षितता या दोन महत्वाची आव्हानं तुमच्या समोर आहेत. शेवटची एकच गोष्ट, सुफी संत रुमी नावाचा जो होता जलालुद्दीन रुमी, त्याचा मसनवी नावाचा एक काव्यसंग्रह आहे, मोठा सुंदर आहे. मी माझ्या भक्ती आणि दम्म नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्याची विस्ताराने चर्चा केली. एक प्रेम करणारं जोडपं असतं, एकत्रित राहतं. हे आताच तुमचं लविंग प्रकरण जे आहे ते आताच आहे, हे आताच आलेलं आहे. पूर्वी होतं, वेगळा प्रकारचं होतं. हे एकत्रित राहायचे. ते एक दिवस प्रेकर गेला बाहेर आणि प्रेसीने दरवाजा बंद केला. तो आला, ठोठावला दरवाजा. तिने आतून विचारलं कोण आहे? म्हणला उघड लवकर, मी आहे. म्हणजे खूप लोकांना अशी बोलायची सवय असते, फोन करायचा, मी बोलतोय. आपल्या समोरच्याला काय कळतंय मी कोण आहे? तो तिकडून विचारतो तू कोण आहेस? चायला मला ओळखलं नाही का अजून? हा इकडून म्हणतो. आता तो तुझा आवाज विचित्र यायला लागला, मी कसं काय ओळखणार तुला? ते काही लोकांना मी अशी भानगड असते, ती मीची भानगड आहे ना, ही सगळ्या दुःखाचं कारण आहे. हा अहंकार जो आहे, कोण बोलतोय? मी बोलतोय. अरे मी, तू कोण? तू कोण? तसं बाबासाहेबांनी पहिल्यांदा सांगितलं, वी दी पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक. पूर्वी म्हणायचे आम्ही या देशात
कधीही कुणीही आम्ही म्हटलेलं नाही, मी म्हटलेलं आहे. आणि मी नंतर माझी जात म्हटलेली आहे. आम्ही सगळे असा शब्द पहिल्यांदा बाबासाहेबांनी उच्चारला, वी दी पीपल ऑफ इंडिया. तर तो म्हणला मी आहे. त्यांनी सांगितलं या घरात जागा नाही तुला. ते गेलं वैतागून. मग प्रेमभंग झाल्यावर काय होतं, ते पोरं दाढ्या वाढवतात. दुसरी गोष्ट पहिल्यांदा सिगरेट पितात. तुमच्यापैकी ज्यांचे प्रेमभंग झालेले असतील त्याने आपले प्रेमभंगातले दिवस आठवून बघा, तुमच्या लक्षात येईल. सिगरेट पहिल्यांदा, दारू नंतर, पहिल्यांदा सिगरेट पाहिजे. पुन्हा गेला 2-3 महिन्यानंतर ठक ठक ठक, कोण आहे? तो म्हणला मी आहे. तो म्हणले घरात जागा नाही. परत गेला. बऱ्याच सिगरेट चिपऱ्या झालेल्या, वाढलेल्या, सगळं झालं. काही त्याला समजलं नाही. सगळं संपलं. तू वैतागला. तू म्हणला साला हे असं का करते, एवढी प्रेम करत होती माझ्यावर आणि मी तिला एवढी आश्वासने दिली होती तुझ्यासाठी काय काय करेल, आणि तयार झाली होती, आणि आताच का अशी म्हणायला लागली. रुमी हा महाकवी होता, सुफी संत. मग तो एक दिवस गेला आणि दरवाजा ठोठावला. तिने आतून विचारलं कोण आहे. तो म्हणला तू आहेस, आणि दरवाजा उघडला गेला. जेव्हा मी तू होतो आणि तू मी होतो त्यावेळी प्रेम जन्माला येतं. तेव्हा त्याने दरवाजा ठोठवला आणि सांगितलं की तू आहेस. त्यावेळी ती म्हणली आता जागा आहे, आत ये, आणि दरवाजा उघडला गेला. तुमच्याही आयुष्यामध्ये असाच कोणीतरी दरवाजा ठोठवावा आणि आतून तुम्ही विचारलं कोण आहे, तर त्याने म्हणावं की तू आहेस. खरं म्हणजे जलालुद्दीन रुमी जर मला कधी भेटलाच तर मी त्याला विचारेल की सला तुझं हे उत्तर सुद्धा अजून काही बरोबर मला वाटत नाही. तू असं म्हणायला पाहिजे होतं की आम्ही आहोत दोघे जण, आम्ही आहोत, तू नाही, आम्ही आहोत असं म्हण. किंवा असं सुद्धा म्हणू शकतोस की कोणच नाही, कोणच नाही, मी नाही, तू नाही, आणखी कोणी नाही, मग काय, फक्त प्रेम. असं प्रेम तुमच्या या आयुष्यात तुम्हाला लाभो अशी सदिच्छा व्यक्त करतो. महापालिकेचे आयुक्त बांगर साहेब हे तर वलयांकित, तेजांकित आहेत. त्यांना भेटायची माझी खूप इच्छा आहे. कधीतरी मी त्यांना भेटेल आणि त्यांना सांगेल की तुम्ही हे जे काम करतात हे जागतिक पातळीवरचं काम आहे, फार मोठं काम आहे. आणि त्यांचे हे जे सगळे सहकारी बसलेले आहेत, राहुल साहेब असतील, मुंडे साहेब असतील, मॅडम असतील, हे जे सगळे बसलेले लोक आहेत, हे ज्या तडफेने हे काम करतायत, या सगळ्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद.